धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहर हे तालुक्याचं प्रमुख ठिकाण असून शैक्षणिक, व्यापार तसेच औद्योगिक अशा अनेक प्रकारच्या कामानिमित्त पुणे इथं शेकडो नागरिकांना जावं लागत असते। पुणे शहरात जाण्यासाठी व तेथून येण्यासाठी एकही रेल्वे आजपावित उपलब्ध नसल्यानं शिंदखेडा, शिरपूर, दोंडाईचा, सोनगीर, बेटावर, चिमठाणा, नरडाणा अशा ठिकाणी मोठमोठ्या बाजारपेठेतील व्यापारी नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कामानिमित्त जाण्यासाठी जास्तीचे पैसे देऊन खाजगी वाहनानं किंवा ट्रॅव्हलनं प्रवास करावा लागत असून त्यासाठी आर्थिक खर्च देखील जास्त होत आहे। पुणे इथं जाण्या येण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यासंदर्भात सुमारे 10 ते 12 वर्षापासून रेल्वे संघर्ष समिती शिंदखेडा सातत्यानं संघर्ष करत असून आजपर्यंत सदर मागणीची दखल रेल्वे प्रशासनानं घेतलेली नाही। तरी रेल्वे प्रशासनास रेल्वे संघर्ष समितीनं थेट अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली व रेल्वे मॅनेजर यांना सदर निवेदन बाय पोस्ट दिले असून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना देखील प्रत्यक्ष दिलं आहे। त्यावर पालकमंत्री यांनी सदर निवेदनाविषयी सकारात्मक भूमिका घेतली असून रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करून शिंदखेडा ते पुणे रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। तसेच उधना, शिंदखेडा, जळगाव, पुणे ही प्रवासी रेल्वे दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत तात्काळ सुरू करावी। तसेच सदर निवेदनाची दखल न घेतल्यास शिंदखेडा तालुका संघर्ष समिती मार्फत येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिंदखेडा, दोंडाईचा व नरडाणा या रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन प्रकरण करण्यात येईल व आंदोलनावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास या सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासनाची राहील असा उल्लेख सदर निवेदनात करण्यात आला। या प्रसंगी गोविंद दादा मराठे, अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती शिंदखेडा तालुका, गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, उल्हास देशमुख तसेच संजय महाजन, सुभाष माळी, युवराज माळी, प्रवीण माळी, विनोद पाटील, चेतन परमार, दीपक चौधरी, सुयोग पाटील, राकेश महिरे व भूपेंद्र राजपूत आदींनी सहभाग घेतलाय। मुख्य मी गोविंद प्रकाश मराठे, रेल्वे संघर्ष समिती अध्यक्ष, शिंदखेडा तालुका। शिंदखेड्याहून पुणे जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी नसल्याने शिंदखेडा तालुक्यातील प्रवाशांना खूप मोठे हाल होत आहेत। कारण की शिंदखेडा तालुका व परिसरातील शिरपूर असेल, दोंडाईचा असेल, नरडाणा असेल, चिमठाणा असेल, सोनगीर असेल व धुळे असेल यांना शिंदखेडा रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती ते रेल्वे स्थानक आहे। म्हणून शैक्षणिक कामासाठी, औद्योगिक कामासाठी, व्यापाऱ्यांसाठी शिंदखेडा रेल्वे स्थानकाहून पुणे जलद गाडी ही सुरू करायला हवी, ही आमची 10 ते 12 वर्षापासून शिंदखेडा प्रवासी आघाडी शिंदखेडा तालुका यांची सततची मागणी राहिली आहे। तरी आम्ही रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब यांना पोस्टद्वारे निवेदन दिले आहे की सदर उधनाहून किंवा भुसावळहून पुणे जाण्यासाठी ही रेल्वे सुरू करावी, जेणेकरून शिंदखेड्याच्या परिसरातील लोकांना पुणे जाणं आणि येणं हे सोपं होईल। सदर आम्ही निवेदन आमचे नेते पालकमंत्री श्री जयकुमार रावल साहेब यांनाही दिले। त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आपली रेल्वेची मागणी ही तात्काळ दखल घेण्यात येईल व येत्या काळात पुणे गाडी सुरू करण्यात येईल। तरी आम्ही रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासनाला आहे की 14 ऑगस्ट पर्यंत आमच्या पुणे रेल्वे संदर्भात आपण काय ती कारवाई करत आहात ते आम्हाला कळवावे, नाहीतर आम्ही 15 ऑगस्टला रेल रोको आंदोलन करणार आहे। तरी रेल रोको आंदोलन करत्यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यात रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, याची रेल्वे प्रशासनाने नोंद घ्यावी। धन्यवाद।